ठरवलं तर तुमच्या मुसलमान परिषदेमध्ये जे जे ठराव होतील ते आम्ही अंमलात आणू. या ठिकाणी भारताचं सार्वभौमत्व गहाण टाकण्यात आलेलं होतं. एक आमंत्रण मिळावं म्हणून गहाण काय टाकण्यात आलेलं होतं तर भारताचं सार्वभौमत्व. कारण कुठलंही राष्ट्र असं वचन देत नसतं जागतिक परिषदेमध्ये की आम्हाला हे ठराव बंधन करावे. एवढंच म्हणत असतं की ह्या ठरावाचा आम्ही विचार करू, ठराव पास आम्ही केले, ठरावाला आमची संमती असली तर मग आमच्या संसदेची संमती घेऊन आम्ही ठरावाचं काय करायचं ठरवणं हे सांगण्याचा अधिकार इज पार्ट ऑफ द बेसिक सॉव्हरेनिटी ऑफ ए नेशन. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं हे अविभाज्य अंग असतं. परंतु सौदी अरेबियाच्या राजधानीमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि आता बाहेर आलेला आहे की आमंत्रण मागण्यात असं सांगितलं जे मुसलमान राष्ट्र कोणी लिहून द्यायला तयार नव्हतं ते निधर्मी भारताच्या प्रतिनिधींनी लिहून दिलं की नुसतं आमंत्रण दिलं, तुम्ही तिथं काही ठराव पास करा, भारतावर ते बंधनकारक राहतील, त्या साऱ्या ठरावांची आम्ही अंमलबजावणी करू. आणि आता भारताचे परराष्ट्र मंत्री राजा दिनेश सिंग खाल दिल्लीमध्ये बोलले, बाय गोइंग टू रबात we have exposed the anti-Indian activities of Pakistan. रबातमध्ये जाऊन लाथा खाणं आवश्यक होतं का पाकिस्तान भारताचा शत्रू आहे सिद्ध करण्याकरता? राजा दिनेश म्हणत आहे की तिथे जाऊन आम्ही पाकिस्तानच्या कारवाया जगासमोर उघड्या केल्या. उघडी झाली भारताची अब्रू. पाकिस्तानच्या कारवाया जगाला माहिती होत्या. पाकिस्तानच्या भारत विरोधी कारवाया आता तुम्हाला आम्हाला गेली 20 वर्षे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बघायला मिळतात. मी दिनेशला सांगू इच्छितो पार्लमेंट, we knew Pakistan's anti-Indian activities. Raja Dinesh Singh, this nation must know the anti-Indian activities of you and this government of yours. या सरकारच्या भारत विरोधी कारवाया, या तथाकथित भारत सरकारच्या भारत विरोधी कारवाया या देशासमोर आल्या पाहिजे. कारण ही मानखंडना केली पाकिस्तानने केली. काय चुकलं? पाकिस्तान शत्रू आहे. हिंदुस्थानला मेळ तिथे ठेचणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि असं नेतृत्व त्याला मिळालं असेल तर पाकिस्तान जनतेने त्यांना खांद्यावर घेऊन नाचावे, हे स्वाभाविक आहे. तिथं याह्या खानने काय केलं? इफ इंडिया इज अलाउड टू अटेंड दिस मीटिंग पाकिस्तान विथड्रॉज अँड आय शॅल नेव्हर अटेंड. हिंदुस्थानला या बैठकीत तुम्ही बसू द्याल कारण ही मुसलमानांची आहे, तर या बैठकीत पाकिस्तान भाग घेणार नाही म्हणून तो बाहेर आला. आणि मग काय झालं? पाकिस्तानच्या बरोबर तुम्हाला माहिती असेल इराण, टर्की, सौदी अरेबिया, मोरोक्को ही राष्ट्र उभी राहील आणि त्यांनी सांगितलं पाकिस्तान जर नसेल तर आम्ही येणार नाही. पण हिंदुस्थानला घालवण्यात आलं, लाथ मारून घालवण्यात आलं, वार करून घालवण्यात आलं, अपमान करून गच्चांडीला देऊन घालवण्यात आलं. हिंदुस्थानचा एकही मित्र तिथं नव्हता ज्याने असं सांगितलं भारत जैद नसेल, भारताला इथं वाव नाही तर आम्ही नाही असं म्हणणारा मायचा पुत्र तिथं एकही भारताला मिळाला नाही. एकही आम्हाला मित्र नव्हता. रोज आम्हाला सांगण्यात येतं की सारी अलम दुनिया भारताची मित्र आहे, खंडोखंडी आमचे मित्र आहेत. परंतु आमच्या संकटखाली, आमच्या कसोटीच्या काळी आम्हाला एकही मिळाला नव्हता. पाकिस्तान म्हणे एका गटात सामील असल्यामुळे पाकिस्तानला मित्र नाहीत आणि भारत तटस्थ असल्यामुळे सारे राष्ट्र भारताचे मित्र आहेत अशी द्वाही सदैव फिरवण्यात होती. या मित्रत्वाची कसोटी भारताच्या 3 संकटकाळी आलेली आहे. 62 साली चीनने आक्रमण केलं, 65 साली पाकिस्तानने आक्रमण करण्याचा पवित्रा टाकला आणि आताचं हे अनेक प्रकरण आहे. रबात प्रकरण आता संयुक्त अरब गणराज्याचा प्रतिनिधी दिल्लीला आलेला आहे की रबातमध्ये जे झालं त्यामुळे म्हणे इजिप्तमधल्या लोकांना अत्यंत दुःख झालेलं आहे आणि हे दुःख प्रकट कुठं करायचं? दिल्लीमध्ये. हे आम्ही इतके दूधखोळे मानतात, त्यांना भारताबद्दल एवढी तुच्छता आहे, तुमच्या बुद्धीबद्दल, तुमच्या स्वाभिमानाबद्दल, तुमच्या कर्तृत्वाबद्दल या लोकांना एवढी तुच्छतेची भावना आहे की तुम्ही आम्ही जे सांगू ते तुम्ही पचवाल असं त्यांना वाटतं. त्याबद्दल त्यांचे आभार. कारण त्यांना माहिती आहे की दिल्लीत त्याला कोणी विचारणार नाही. त्यांच्या सन्मानार्थ खाना देतील आणि त्यांच्या स्वागताचे डांगोरे पिटण्यात येतील. कोणी त्यांना विचारलं नाही व्हॉट प्रिव्हेंटेड यू फ्रॉम सिम्पथायझिंग विथ अस ॲट रबात इटसेल्फ, व्हाय डिडंट यू वॉक आउट विथ अस. मैत्री ही लपून ठेवण्याजोगी गोष्ट नसते. तुम्ही जर मित्रत्वाचाच दावा करता तर त्याबद्दल एवढे लाजत का होता, शर्मत का होता? पाप लपवायची असतात, स्नेह लपवायचा नसतो. स्नेहाचं प्रदर्शन करण्याकरता घाबरला का? इजिप्तला आणि अन्य राष्ट्रांना म्हणे आज अरब राष्ट्रात नुसता हात का उडालेला आहे का म्हणे भारताचा अपमान झाला. सारे आज तिथे दुःख वेदना व्यक्त करत आहेत.
परंतु रबात मध्ये मात्र साऱ्यांच्या डोळ्यातील सारे अश्रू आटून गेलेले होते. आता फक्त अश्रूंची गंगा वाहू लागलेली आहे. रबातचं प्रायश्चित फार आहे. रबातमुळे अलम दुनियेने ओळखलं या राष्ट्राची पत्रास काय, ह्याची किंमत काय, ह्याचं मूल्य काय, हे नेतृत्व काय. आणि आता मी या प्रकरणाकडे वळणार आहे. हे सांगून रबातबद्दल मी बोलणार आहे परवा शनिवार वाड्यासमोर, आणि नंतर 17 नोव्हेंबरला लोकसभेसमोर. जर हिंदुस्थानच्या सरकारला आणि त्यांच्या पाठीराख्यांना असं वाटत असेल की तिकडच्या अन्यथा कुचकामी असलेल्या 2 वकिलांना बोलवून भारतीय जनतेची बोलवण हे सरकार करू शकत असेल आणि या पापाचं प्रायश्चित झालं, तर हा सरकारचा गैरसमज आहे आणि हा भ्रमनिरास आम्ही करणार आहोत. या मानखंडणीचं प्रायश्चित यांना भोगायला लावलं पाहिजे. तुम्ही आणि आम्ही लावलं पाहिजे. आणि यामुळे मग खरी कसोटी येते की ही जी आघाडी झाली प्रत्येक प्रकारची, इथे जी पिछेहाट झाली, त्याच्यातून काही मुक्ती आहे का, त्याच्यातून काही वाट आहे का? मला असं सांगायचं की आहे आणि अवश्य आहे. भारताजवळ परराष्ट्रीय मुद्रा कमी पडते, तंत्रज्ञ कमी पडतात, तंत्रविशारद कमी पडतात. हे भारताचं दुर्दैव नव्हे, म्हणून आम्ही मागासलेले नव्हे, म्हणून आम्ही दुबळे नव्हे. भारताचं दुर्दैव असं आहे की देश हिमालयाचा, देश ब्रह्मपुत्रेचा, देश गंगेचा, देश जमुनेचा, इमाम सागर पर्यंताम हिमवत विंध्यकुंडलाम असा हा तेजस्वी देश, आणि हिमालयाच्या गंगा जमुनेच्या या देशाला नेतृत्वही पाहिजे ते हिमालयासारखं उत्तुंग आणि गंगेसारखं निर्मळ. उत्तुंग कसं? दूरदृष्टीने उत्तुंग, पराक्रमाने उंच असं पाहिजे आणि चारित्र्याने निर्मळ असं असायला पाहिजे. परंतु दुर्दैव ह्या मातृभूमीचं की आम्हाला एवढं खुजं ठेंगणं नेतृत्व मिळालेलं आहे. ही नेतृत्वाची उंची असायला पाहिजे आमच्या हिमालयासारखी, आणि प्रवाह असायला पाहिजे आमच्या गंगा जमुनेसारखा. त्याऐवजी आम्हाला मिळालेलं आहे हे थिट खुज अशा प्रकारचं पौरुषहीन नेतृत्व, कर्तृत्वहीन, पराक्रमहीन, दृष्टीहीन नेतृत्व या ठिकाणी. आणि या एका दोषातून बाकीचे दोष आमचे निर्माण होत आहे. हे कठोर आहे, परंतु हे सत्य आहे. दुसरा एक दोष या देशामध्ये आहे तो असा की काल मी आपल्याला लोकसंख्या सांगितली, आणि लोकसंख्येच्या तुलनेने जगातला आपला नंबर क्रमांक दुसरा आहे असं सांगितलं. 51 कोटी. 51 कोटी इथं आकडा आहे, परंतु तुम्ही मला विचारा इथं भारतीय किती आहे, तर त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. जगामध्ये चीनी किती आहेत हे मला माहिती आहे, 68 कोटी आहे. जगामध्ये पाकिस्तानी किती आहे हे मला माहिती आहे, 12 कोटी आहे. जगामध्ये हिंदुस्थानी किती आहेत, भारतीय किती आहेत हे मला माहित नाही, तुम्हाला माहिती नाही, आणि हे भारताचं दुर्दैव आहे. हिंदुस्थानात मराठे किती आहेत, ब्राह्मण किती आहेत, चित्तपावन किती आहेत, देशस्थ किती आहेत, यजुर्वेदी किती आहेत, माध्यंदिन किती आहेत, कायस्थ किती आहेत, मार किती आहेत, राजपूत किती आहेत, मांग किती आहेत आम्हाला माहिती आहे. भारतीय किती आहे हे आम्हाला सांगता येत नाही. हे आपलं दुर्बलत्व, ही आपली उणी. तुम्हाला आम्हाला जर वाट तोडायची असेल तर इथून आरंभ करावा लागणार आहे आम्हाला. मला असं वाटतं, विश्वासाने वाटतं, श्रद्धेने वाटतं, खात्री वाटते ती अशी की पहिली गोष्ट की आपली जी देशभक्ती आहे तिचं आजचं स्वरूप बदलायला पाहिजे. भारताची देशभक्ती ही आगीच्या नळासारखी असते. आग लागली की नळ येतो, आग बुजली विजली की नळ निघून जातो. तशी आमची देशभक्ती. कशी देशभक्ती? चीनचं आक्रमण आलं तर आम्ही हिंदी बनतो, जागे बनतो, देशभक्त बनतो. मग मराठा ब्राह्मणेतर हे भेदभाव हिंदू मुसलमान क्षणभर विसरले जातात. पाकिस्तानचं आक्रमण आलं तर मग आम्ही 3 दिवस 5 दिवस 22 दिवस भारतीय बनतो. आक्रमणाचं परचक्राचं संकट गेलं, ती तलवार ते खड्ग बाजूला झालं की पुन्हा तीच डबकी
प्रांतीयतेची, जातीयतेची, पोटभेदांची पुन्हा त्यांना पूर येतो, पुन्हा त्यामध्ये आम्ही उड्या मारतो. आमची देशभक्ती अशी संकटात, आव्हानातून दुसऱ्याच्या निर्माण होते. देशभक्ती ही सदैव वाहणाऱ्या निर्झरासारखी, झऱ्यासारखी हवी, अखंड हवी. कधीतरी उन्हाळी पावसाळी येणारी राजापूरच्या गंगेसारखी देशभक्ती या राष्ट्राला उपयोगाची नाही. काही जण वीकेंड देशभक्त असतात, काही जण हॉलिडे देशभक्त असतात, काही जण आपले कधी सणासुदीला, काही जण कोण 26 जानेवारीला देशभक्त असतो, कोण 15 ऑगस्टला देशभक्त असतो, कोण टिळक पुण्यतिथीला देशभक्त बनतो, कोण गांधी जयंतीला, कोण शिवजयंतीला. असे देशभक्त असतात आमचे. हे अळंब्यासारखे उगवतात आणि मावळतात. हे एक गोष्ट पहिल्यांदा आरंभ व्हायला पाहिजे की जोपर्यंत या देशामध्ये उष्ण रुधिर वाहत आहे तोपर्यंत या देशाचं हित, कल्याण, वैभव हे त्याच बरोबरीने त्यापेक्षा वेगाने वाईल. म्हणजे रक्त वाहन थांबल्यानंतर काही काळ या मनामध्ये भारत, हिंदुस्थान हेच तिथं शेवटचं स्पंदन राहील. इतकी कडवी देशभक्ती या देशामध्ये व्हायला हवी. या क्रांतीला आरंभ हिंदुस्थानात विवेकानंदांनी केला. अन्य प्रकारची जागृती अन्यानी केली, राजा राममोहन रायने केली, लोकहितवादींनी केली. ही सगळी परंपरा सांगण्याचं नाही, परंतु अशा प्रकारचा कडवा देशाभिमान, इज द कॉल्ड द बिगिनिंग ऑफ द इंडियन नेशन, क्रिएटिंग इंडिया इंटू ए नेशन, ही क्रांतीचा त्यांनी आरंभ केला. लोकमान्यांनी ही फार पुढे नेली, गांधींनी ती त्याहूनही पुढे नेली. मला माहिती आहे की महाराष्ट्रात अजूनही गांधीबद्दल गैरसमज आहे, अजूनही तो प्रातस्मरणीय आहे असं गांधीजीबद्दल म्हटलं जातं. मी सांगतो तुम्हाला की गांधी हा जगातील अद्वितीय क्रांतिकारक म्हणून मानला जाणार आहे. गांधीजींचं ब्रह्मचर्य, गांधीजींचं ते मद्यनिषेध, गांधीजींचा तो पंचा आणि ते शेळीचं दूध, ही बहिरंग आहे, ही प्रतीक आहे. परंतु अन्याय, शोषण याविरुद्ध पदोपदी पावलोपावली संग्राम करणारा महान क्रांतिकारक हा शिगेरा आणि लेनिन यांच्याहून श्रेष्ठ होता, हे आधुनिक पिढीलाही पटणार आहे. ज्या गांधीला तुम्ही हसता तो गांधी खरा नव्हे, ते व्यंगचित्र आहे, ते विडंबन आहे. That's a caricature of that great man. If you will see Gandhi as he was, as he wanted to be, then there is something to love. या गांधींनी ही क्रांती पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु देशभक्तीची ही पावनगंगा 52 कोटींच्या घरात गेलेली नाही आहे. मी भारतीय आहे, इमाम सागर पर्यंताम हिमवत बिंद कुंडलाम. मला साध्या श्रीचं दर्शन झालं नसेल, मी अंगठे बहादर असेल, परंतु उपनिषदापासून गीतांजली पर्यंत हे जे महान ज्ञान भांडार आहे त्याचा मी वारसदार असणं, याचा अर्थ भारतीय असणं.